आणि राज्यात महायुतीच्या मंत्र्यांकडून भ्रष्टाचार लूटमार सुरू आहे। मंत्र्यांच्या भानगडी मुख्यमंत्री फडणवीसांनी मोडीत काढाव्या असं उद्धव ठाकरेंनी सामनाच्या मुलाखतीतून फडणवीसांना सल्ला दिलाय। आत्ता ज्या काही सगळ्या त्यांच्या सहकारी मंत्र्यांच्या भानगडी लफडी कुलंगडी बाहेर येत आहेत ती त्यांनी मोडीत काढली पाहिजेत। हे मी त्यांना आमचे कधी काळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतोय। त्यांनी हे माझं मत, हा टोमणा नाही, हा सल्ला आहे। हा टोमणा नाहीये, हे त्यांनी आधी स्पष्ट करतो, हा सल्ला आहे की त्यांनी मोडून काढलं पाहिजे। जर ते नीती वगैरे सगळ्या गोष्टी पाळत असतील तर हे जे काय आजूबाजूला चाललेलं आहे अगदी त्यांच्या प्रतिमेला तडा देणार हे काम आहे। मला विनंती आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांना, महायुतीच्या सरकारचा कारभार योग्य चाललेला आहे। समजा अनावधानानं कळत न कळत महायुतीमधल्या काही पदाधिकाऱ्यांकडनं काही नेत्यांकडनं काही कळत न कळत चुका घडत असतील तर त्या सावरण्याची, त्यांना सुधारणा करण्याची संधी देण्याची जबाबदारी आमच्या तिन्ही नेत्यांची आहे। माननीय फडणवीस साहेबांची, माननीय शिंदे साहेबांची, माननीय दादांची। तिसऱ्या कोणी सल्ला देऊन आमच्या चुका सुधारायला सांगण्याची मला गरज वाटत नाही। त्यांच्या रागापोटीचं वाक्य आहे, शिंदे साहेब आगे नसते तर आम्ही 2022च्या मध्य भागात आम्ही सरकारमध्ये आलो नसतो। शिंदे साहेबांनी स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची मशाल घेऊन जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही मशाल काँग्रेसच्या ताब्यात चालली, तेव्हा देशहितासाठी कदाचित किती नुकसान त्यांचं झालं असतं मला माहित नाही, पण महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी ते आलेत। आणि आता मात्र त्यांच्यामुळे आम्हाला नुकसान होत आहे असं म्हणणं म्हणजे मला वाटतं की कृतज्ञपणा होईल।